जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामाचा प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून उर्वरित कामाबाबत पाठपुरावा करण्याचा निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले. यंदा आषाढी एकादशी 7 जुलैला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकादशीला पंढरपुरात महापूजेसाठी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री आतापर्यंत वेगवेगळी कर्जमाफी देऊ असे सांगत आहेत. आता त्यांनी पांडुरंगालाच कर्जमाफी तारीख सांगावी अशी टीका प्रहास जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली. माझ्या 21 कार्यकर्त्यांना UAP दर्शन द्या, संतोष बागरचे पंढरपूर मंदिराला पत्र. अहिल्यानगर जिल्ह्यातील बाजार समितीत कांद्याची आवक सुरू आहे. सध्या बाजार समितीत प्रति क्विंटल 200 ते 1800 प्रति क्विंटल कांद्याचा दर स्थिर आहे. कांद्याला सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. दुकानातील खत साठा व फास मशीनमधील विक्री यामध्ये तफावत आढळल्याने सोलापूर शहरातील एका कृषी दुकानाचे खत विक्री परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. आटपाडीच्या शेळी बाजारात बकरीला 3,31,000 विक्रमी दर. शेळ्या बकऱ्याचा आठवडा बाजारात 4 कोटीहून अधिक उलाढाल. जिल्ह्यात जोरदार पावसामुळे बार्शी, टाकली आणि पातूर तालुक्यातील शेती व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी जमीन खरडली व संकटग्रस्त भागांना कृषी विभागाचे अधिकारी थेट भेटी देत नुकसानग्रस्त परिस्थितीचा आढावा घेत आहेत.